नमस्कार. मी ओम सुभाष पाटील, प्रगती कॉम्प्युटर टाईप ट्रेनिंग इन्स्टिट्यूट धाराशिव. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 30 वर्ड्स पर मिनिट या विषयातील लेटर क्वेश्चन याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिलं सुरू हा जो कंपनीचा नाव आहे ते कॅप्स लॉक ऑन करून कॅपिटलमध्ये या ठिकाणी आन्सर पेपरमध्ये टाईप करून घ्यायचं. त्यानंतर त्याचा ॲड्रेस टाईप करायचा आहे. ॲड्रेस टाईप झाल्यानंतर रेफरन्स नंबर टाईप करायचा आहे. रेफरन्स नंबरच्या समोर एक टॅब देऊन डेट टाईप करायची आहे. पुन्हा त्यानंतर एंटर घ्यायचं. पुन्हा या ठिकाणी सगळं आपल्याला असं टाईप करून घ्यायचं आहे. जो आपण पॅराग्राफ टाईप केला आहे याला या ठिकाणी आपल्याला पहिले सुरू टाईप करताना या ठिकाणी पॅरा पाडायचे नाही. आपल्याला जो पॅरा आहेत ते फॉर्मेटिंगच्या वेळेस या ठिकाणी पाडायचे आहेत. पुन्हा त्यानंतर आपल्याला युअर्स फेथफुली झाल्यानंतर मॅनेजर घ्यायचं. मॅनेजर झाल्यानंतर या ठिकाणी इन्सल या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. आता आपण टाईप करून घेतलं आहे, तर आता आपण काय करूयात, फॉर्मेटिंग करते बोलूयात. मग पहिले सुरू आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी जिथे जिथे एंटर आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी एंटर देऊन घ्यायचे. रेफरन्स नंबरच्या समोर एक एंटर आहे, पुन्हा त्यानंतर 2च्या समोर, सब्जेक्टच्या समोर, पुन्हा त्यानंतर डिअर सर याच्यासमोर एक एंटर आहे, पुन्हा त्यानंतर युअर्स फेथफुलीच्या समोर एक एंटर आहे. त्यानंतर पुन्हा आता आपल्याला युअर्स फेथफुली आणि मॅनेजर या दोन्हीमध्ये किती 2 एंटर ठेवायचे आहेत आपल्याला. 1 2 एंटर ठेवले. त्यानंतर इन्सलच्या समोर क्लिक करायचं. या ठिकाणी एक एंटर या ठिकाणी आपण ठेवला. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, कंपनीच्या नावाकडे यायचं. कंपनीचं नाव आता वरती आलो आपण. त्या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं, कंपनीचं नाव हे पूर्ण सिलेक्ट करायचं. कुठून, या ठिकाणी लिमिटेडपर्यंत सिलेक्ट केला आपण. या ठिकाणी याला बोल्ड आणि अंडरलाईन करून घ्यायचं. बोल्ड आणि अंडरलाईन केलं. पुन्हा याचा ॲड्रेस जो आहे पूर्ण सिलेक्ट करायचा. पॅरेग्राफवर जाऊन या ठिकाणी याला सेंटर अलाइनमेंट द्यायची. त्यानंतर डेटच्या समोर क्लिक करायचं. या ठिकाणी आपण पहिल्या सुरू एक टॅब दिलता. पुन्हा त्यानंतर आता आपल्याला किती 3 टॅब द्यायचे. या ठिकाणी 3 टॅब द्यायचे. रेफरन्स नंबर आणि डेटमध्ये आपल्याला कंपल्सरी 4 टॅब ठेवायचे आहेत. आपण टाईप करण्याच्या वेळेस एक टॅब दिलता, त्यामुळे आपण या ठिकाणी आता 3 टॅब घेतले. त्यानंतर खालती यायचं. खालती आलो आपण. सब्जेक्ट जो आहे, सब्जेक्ट आणि रेफरन्स दोन्ही सिलेक्ट करायचे. यांना फाउंट या ऑप्शनवरती जाऊन या ठिकाणी बोल्ड करून घ्यायचं. आणि या सब्जेक्टला 2 टॅब घ्यायचे, 1 2. पुन्हा तसेच रेफरन्सला पण 2 टॅब घ्यायचे. त्यानंतर खालती यायचं. खालती आलो आपण. त्यानंतर आता आपला कुठला या ठिकाणी पॅरेग्राफ आहे. या पॅरेग्राफला या ठिकाणी आपल्याला काय करायचे, पॅरा पाडून घ्यायचे. या ठिकाणी आपल्याला काय करायचे, पॅरा पाडायचे. या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये जिथे जिथे पॅरा पडलेले दिसतात त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय करायचं, पॅरा पाडून घ्यायचे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, युअर्स फेथफुली आणि मॅनेजर सिलेक्ट करायचं. पुन्हा याला एक वरती आपल्याला कर्सर दिला आहे. या कर्सरला एक लेफ्ट इंडेड म्हणून एक नाव येतं. लेफ्ट इंडेड म्हणून नाव आलं. या लेफ्ट इंडेडला 3.5 वरती न्यायचं आहे. 3.5 वरती नेलं. याला पॅरेग्राफवर जाऊन सेंटर अलाइनमेंट द्यायची. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा पूर्ण आपण पॅसेज इनपासून ते थँकिंग यूपर्यंत सिलेक्ट केला. कुठला, इनपासून ते थँकिंग यूपर्यंत काय करायचं, सिलेक्ट करायचं. याला इनपासून ते थँकिंग यूपर्यंत सिलेक्ट करून या ठिकाणी पॅरेग्राफला जाऊन याला जस्टिफाय अलाइनमेंट द्यायची. या ठिकाणी आपण या ठिकाणी आपला हा लेटर क्वेश्चन जो आहे तो संपलेला आहे. जर विद्यार्थी तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा.